स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आणि माय होम इंडिया या दोन संस्थांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे, ज्याच्यामध्ये शांतीश्री पंडित मॅडम ज्या JNUच्या कुलगुरू आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत कारण त्या पुणे विद्यापीठामध्ये प्रोफेसर होत्या. माझे मित्र श्री सुनील देवधर, म्हणजे त्यांचा आणि माझा परिचय 1987 पासून आहे. असे माझे मित्र सुनील देवधर आणि विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आदरणीय धर्माचार्य, या ठिकाणी उपस्थित असलेले सभागृहातील सर्व सुज्ञ पुणेकर नागरिक बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, माय होम इंडिया या नावाने आपले सगळ्यांचे मित्र श्री सुनील देवधर हे खूप मोठं काम या देशामध्ये ते करत आहेत. गेली अनेक वर्ष ते नॉर्थ ईस्टमध्ये त्यांनी काम केलं आणि विविध जबाबदाऱ्यांमधून ते देशभर ते काम करत असतात. परंतु त्यांनी पुण्यामध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे. माय होम इंडिया या नावाने आपण कार्यक्रम करता, तर पुणेसुद्धा हे तुमचं होमच आहे. त्यामुळे या ठिकाणी जो आपण हा कार्यक्रम केला आहे आणि सर्व पुणेकरांनी त्याला अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती हा योग साधून हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये कर्तृत्ववान महिला यांना पुरस्कृत व्हायचं आहे. तर या निमित्ताने आज आपण या दोन महापुरुष स्वामी विवेकानंद आणि राजमाता यांच्याबद्दल आपण आज या व्यासपीठावरून चर्चा करणार आहोत. या दोन्ही महापुरुषांच्याबद्दल, राजमाताबद्दल आणि स्वामी विवेकानंदांच्याबद्दल आपल्याला काही वेगळं सांगावं आणि विशेषतः पुणेकर जनतेला याच्याबद्दल सांगावं असं काही नाही. पण तरीसुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्या मातेनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, त्यांना शिक्षा दिली, अशा त्या राजमाता ज्यांचं पुणे आणि पुणे जिल्हा परिसर आणि महाराष्ट्र याच्याशी एक घनिष्ठ नातं होतं. आणि त्यांनी या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या महान पुरुषांना त्यांनी जन्म दिला आणि त्यांना त्यांचे संस्कार दिले आणि ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून या देशामध्ये उभे राहिले आणि त्यांनी आपल्या देशाचं रक्षण केलं. अशा त्या थोर माता, त्या मातेला आपण आज या निमित्ताने नमन करतो आहोत. त्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. स्वामी विवेकानंद हे आपल्या देशातील तरुणांचे आदरस्थान आहेत. त्यांच्याबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमी आहे, कारण 12 जानेवारी हा युवक दिन म्हणून गेले अनेक वर्ष युवकांच्या समोर, तरुणांच्या समोर भाषणं करण्यातच आम्ही मोठे झालेलो आहोत. त्यामुळे हा 12 जानेवारीच्या निमित्ताने मला या देशातले जे तरुण आहेत, भारत हा जगातला सर्वात तरुणांचा देश आहे, सर्वात जास्त तरुण हे आपल्या भारतामध्ये राहतात. त्यामुळे ह्या तरुणांच्या देशाला मला एवढंच सांगायचं आहे की भारतासमोरची जी आव्हानं आहेत, जी चॅलेंजेस आहेत, ती चॅलेंजेस स्वीकारण्यास आपण सज्ज झालं पाहिजे. आणि
मी विशेषतः ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, ट्रेड, कॉमर्स आणि इंडस्ट्री, या क्षेत्रामध्ये या देशातल्या स्टार्टअप्सनी, या देशातल्या तरुणांनी प्रचंड क्रांती केलेली आहे. विशेषतः आपल्याकडे 115 हे तरुण स्टार्टअप हे युनिकॉर्न झालेले आहेत, ज्यांनी जवळपास $350 बिलियन एवढी गुंतवणूक, म्हणजे 26 लाख कोटीची गुंतवणूक याच्यामध्ये केली. हे सगळे तरुण आहेत आणि या देशात 4.5 लाख लोकांना त्यांनी रोजगार निर्माण केलेला आहे. त्यामुळे या देशाचं जे भविष्य आहे हे ह्या तरुणांच्या हातामध्ये आहे. आणि आजच्या तरुणांकडे जर आपण बघितलं तर मला नक्की असं वाटतं की ते भारताला शिखरावरती पोचवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि देशातले सर्व जे महान व्यक्ती आहेत, जे मोठे लोक आहेत, ते सगळे भारतातल्या या तरुणांच्याकडून खूप अपेक्षा व्यक्त करतात. आणि त्यातच हा जो तरुण आहे हा या नव्या जगामधला, 21व्या शतकातला, या माहिती तंत्रज्ञानामधला आहे आणि त्याच्याकडे आज माहितीचं भंडार आहे. त्यामुळे याचा योग्य वापर करून देशाला दिशा देण्याचं काम हे तरुण नक्की करतील. फक्त मी एवढाच एक सांगेन की मी ज्या क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये काम करतो, इंडस्ट्रीमध्ये, त्यामुळे या देशातील तरुणांसाठी आजचा जो काळ आहे भारतातला हा सर्वोत्तम काळ आहे टू गो फॉर स्टार्टअप. आपलं काही नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठीचा सर्वोत्तम काळ आहे. कारण कंप्लीट इकोसिस्टम ज्याला म्हणतात, सपोर्ट करणारी सिस्टम म्हणतात, ती पूर्ण सिस्टम आज देशामध्ये उभी आहे. त्यामुळे आज या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बस मी एवढाच देशातल्या तरुणांना संदेश देईन की बस देशासमोरची जी आव्हानं आहेत ती आव्हानं पेलण्यासाठी सज्ज व्हा आणि देशाचं नेतृत्व करण्यासाठी समोर या. एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच.